सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड एवढा नावाजलेला आहे, 1,40,000 करोडचा EM आहे, पण एक वर्षाचा रिटर्न -6%. त्याच ठिकाणी त्याच कॅटेगरीचा कॉन्ट AMCचा कॉन्ट फ्लेक्झी कॅप फंड एका वर्षामध्ये 18% रिटर्न देतो, 18% रिटर्न देतो. तर हा डिफरन्स नेमका का आलेला आहे? येणाऱ्या काळामध्ये कुठला म्युच्युअल फंड परफॉर्म करेल तुम्ही आजच सांगू शकता. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा जे लोक नवीन आहेत, ज्यांना फ्लेक्झी कॅप कॅटेगरी माहित नाहीये, त्यांच्यासाठी बघा, एकमेव अशी कॅटेगरी आहे फ्लेक्झी कॅप की ज्याच्यामध्ये फंड मॅनेजरला सगळे अधिकार आहेत. तो लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, तो स्मॉल कॅप मध्ये, मिड कॅप मध्ये, कुठल्याही कॅटेगरीच्या स्टॉक मध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. एवढी त्याला सूट असते फ्लेक्झी कॅपमुळे. त्यामुळं आता सध्या फ्लेक्झी कॅप कॅटेगरी ट्रेंडिंग मध्ये. बघा, आता सगळ्यात मेन प्रश्नावर येऊ की हा डिफरन्स काय. एक एक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया की आपल्याला फंड सिलेक्ट करायचा. आता ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघायचं की AUM बघायचा, की फंडचा AUM किती आहे, किती लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता बघा, दोघांमधला डिफरन्स बघितला आपण तर कॉन्ट फ्लेक्झी कॅप मध्ये जवळपास 6,500 करोडचा AUM आहे. त्याच ठिकाणी तुम्ही पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड जर बघितला तर याच्यामध्ये जवळपास 1,40,000 करोडचा AUM आहे. तर डिफरन्स बघा, 6,000 करोड आणि 1,40,000 करोड. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये पराग पारिखच्या फ्लेक्झी कॅप फंडने चांगले रिटर्न डिलिव्हर केले, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये रिटर्न डिलिव्हर करत नाहीये. कारण की एकमेव कारण आहे की ज्यावेळेस फंड साईज जी असते ना ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते ना, त्यावेळेस त्या फंड मॅनेजरवर खूप सारे बंधन येतात. बघा, आता एक तुम्हाला मधली गोष्ट सांगतो की पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड जो आहे तो एका स्टॉकवर डिपेंड होता सुरुवातीला. तो कुठला होता? पुण्याची एक कंपनी आहे पर्सिस्टन्स सिस्टीम. त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेसच्या काळामध्ये 12-13% इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे पोर्टफोलिओची सगळ्या. आणि तो स्टॉक जर बघितला आपण तर जवळपास 70-80 पासून तो 6,000 रुपयापर्यंत गेला पर्सिस्टन्स सिस्टीम. त्यामुळे या फंडला सगळ्यात जास्त फायदा झाला. ग्लोबल मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होती सुरुवातीच्या काळामध्ये, त्यामुळे पण ह्या फंडने चांगले रिटर्न डिलिव्हर केले. पण आता सध्या जर बघितली आपण तर एवढी मोठी फंडची साईज झाली आहे, फंड मॅनेजरला ती मॅनेज करणं, त्याच्यावर खूप सारे बंधन येतात. म्हणजेच तुम्ही एक समजून घ्या की त्याला एखाद्या स्मॉल कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, पण फंडची साईजच एवढी मोठी झाली ना, त्यामुळे तो रिस्क घेऊ शकत नाहीये. बघा, आता फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फ्लेक्झी कॅपमध्ये जवळपास 50, 60, 70 पर्यंत स्टॉक असायचे, पण आज जर बघितलं आपण पराग पारिखच्या फ्लेक्झी कॅप फंडमध्ये तर जवळपास 117 स्टॉक आहेत. त्याच ठिकाणी जर तुम्ही कॉनच्या जर बघितलं तर कॉनच्या याच्यामध्ये तुम्हाला 60 ते 70 स्टॉक दिसतील. तर एवढा डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की AUM झालं की AUM कमी पाहिजे, की जास्त AUM असेल तर फंड मॅनेजरला ओपनली काम करता येत नाहीये. ही गोष्ट एक समजून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, की त्या फंड मॅनेजरचा फोकस कुठल्या सेक्टरकडे आहे, की आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्या सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी त्या फंड मॅनेजरला वाटते. तुम्ही जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल ना, तुमच्यासाठी हे पण गोष्ट महत्वाची आहे बघा, की सेक्टरमध्ये कुठल्या वाटते. आता मी पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड ओपन केलाय, की याच्यामध्ये बघा की फायनान्शियल सेक्टरमध्ये 100 रुपीज पैकी जवळपास 24.5% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे फायनान्स सेक्टरमध्ये. ठीक आहे. दुसरी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये. तिसरी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस सेक्टरमध्ये 10.78%. चौथी इन्व्हेस्टमेंट एनर्जी सेक्टरमध्ये 7.92%. ठीक आहे. म्हणजे काय, परागच्या फ्लेक्झी कॅप फंडच्या फंड मॅनेजरला वाटतं की फायनान्शियल सेक्टरमध्ये, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये अजूनही ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच ठिकाणी जर बघितलं आपण कॉनचा फ्लेक्झी कॅप फंड मध्ये, त्या फंड मॅनेजरला काय वाटते बघा, की त्या फंड मॅनेजरला एनर्जी सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी वाटते. त्या फंड मॅनेजरला फायनान्शियल सेक्टरमध्ये, हेल्थ केअरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी वाटते. बघा, दोघांची थिंकिंग बघा, की पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड अजूनही टेक्नॉलॉजी फंडवर, म्हणजे टेक्नॉलॉजी सेक्टरवर डिपेंडंट आहे. म्हणजेच काय, IT सेक्टरवर. आणि तुम्ही जर बघितलं असेल अँथ्रॉपिकमुळं, AI मुळे इंडिया मागं पडलेला आहे आता सध्या त्या शर्यतीमध्ये. FIS कंटिन्युअसली पैसे विड्रॉ करतायत आणि आपल्या इथल्या ज्या IT कंपन्या आहेत त्या AI मध्ये काही खास करत नाहीयेत. त्यामुळं IT सेक्टरचं बघितलं आपण तर मागच्या एका वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. कंटिन्युअसली IT स्टॉक खाली येत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पराग पारिखच्या फ्लेक्झी कॅप फंडवर झालेला आहे. त्याच ठिकाणी कॉनचा जो फ्लेक्झी कॅप फंड आहे त्याने 20% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एनर्जी सेक्टरमध्ये केलेली आहे. आणि येणारा काळ जो आहे तो सगळा एनर्जी, म्हणजे एनर्जीची डिमांड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ना, त्यामुळे तुम्ही कुठलाही एनर्जीचा स्टॉक बघा, तुम्हाला लाईफ टाईम हायला दिसेल. त्या सेक्टरमध्ये क्वांटवाल्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हे सेक्टर अनालिसिस सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, की पहिले 10 स्टॉक बघायचे की त्या फंड मॅनेजरने कुठल्या 10 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बघा, आता पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड आहे,
पहिल्यांदा सगळ्यात मोठी जिम्मेदारी त्याच्यावर, कारण की 1,40,000 करोडचा फंड झालेला आहे. स्टॉक पण खूप सारे घेतलेले आहेत आणि लार्ज कॅपमध्ये पण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कुणाला? पराग पारिखच्या फ्लेक्झी कॅप फंडला, कारण की फंड साईज जास्त आहे. बघा आता त्यांनी काय केलेलं आहे, EHDFCचा बँकमध्ये त्यांनी 7.94% इन्व्हेस्ट केली आहे. त्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये 6.99%, कोल इंडियामध्ये 5.95% आणि ITC मध्ये जर बघितलं आपण तर 5.43%. अशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच ठिकाणी कॉन्टचं बघा तुम्ही, अदानी पॉवरमध्ये 9.66% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे. दुसरी बघा, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, याच्यामध्ये 7.55% इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर अदानी एंटरप्राइजेस 7.4%. त्याच्यानंतर ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, त्याच्यामध्ये किती केली आहे? 6.73%. AMC मध्ये पैसे लावलेत त्यांनी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये. आपण जर अजून जर डिटेलमध्ये जर पोर्टफोलिओ बघायचा प्रयत्न केला तर इथं आपल्याला सगळ्या स्टॉकची लिस्ट दिसते. तर पहिले 10 स्टॉक जे आहेत ना ते आपण बघायचे, की त्या स्टॉकमध्ये त्यांनी किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, पर्सेंटेज किती आहे, हे बघणं खूप महत्वाचं आहे. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मागच्या 2 वर्षाआधी मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड होता बघा, टॉपला होता, 84%. खूप नावाजलेला, खूप लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. मागच्या 2 वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग आहे, मायनसमध्ये पडलेला आहे. का पडलेला आहे? कारण की जर त्याच्या जर स्टॉकचं सिलेक्शन बघितलं त्या फंड मॅनेजरचं, तर त्यांनी सगळ्यात जास्त पैसे जे आहे ते कल्याण ज्वेलर्समध्ये लावले होते. आणि कल्याण ज्वेलर्सची तुम्हाला हिस्ट्री सांगतो की फायनान्शियल्स म्हणा किंवा इंटिग्रिटी म्हणा त्यांची, त्याच्यावर पहिल्यापासून क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे, की त्यांचे जे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्या प्राइसच्या स्टॉकची किती झाली होती, जवळपास 70 ते 80 रुपयापासून ते 600 रुपयापर्यंत वाढला होता. त्यामुळे या फंडने जे रिटर्न दिले ना, जास्त इन्व्हेस्टमेंट केली होती 12-13%. त्यामुळे हा फंड त्या कॅटेगरीमध्ये नंबर 1ला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2-3 वर्ष जरी परफॉर्मन्स केला नाही तरी त्याचे ॲव्हरेज रिटर्न आहेत ना ते चांगले राहतात. त्यामुळंच त्या फंड मॅनेजरनी जास्त रिस्क तर एका स्टॉकमध्ये घेतली नाही ना, त्या फंड मॅनेजरनी योग्य स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का, या गोष्टीही आजच्या काळामध्ये बघणं खूप महत्वाचं आहे. आपण मिड कॅप कॅटेगरीमध्ये बघितलं तर ICICIचा मिड कॅप फंड जो आहे तो आता सध्या टॉप परफॉर्मिंग आहे. कशामुळे? कारण की त्यांनी BSC मध्ये म्हणा, CDSL मध्ये म्हणा किंवा MCX मध्ये म्हणा जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. टॉपमध्ये जर बघितले आपण टॉप 10 मध्ये तर हे स्टॉक आहेत. आणि आता सध्या हे जे स्टॉक आहेत हे लाईफ टाईम हायला आहेत, यांनी सगळ्यात जास्त रिटर्न दिलेलं आहे, म्हणून तो फंड टॉपला आहे. त्यामुळे कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना पास्टचे रिटर्न बघायचे नाहीयेत, आता सध्या कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुठल्या सेक्टरला फोकस केलंय, ते सगळ्यात महत्वाचं आहे. थोडं तरी तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. बघा अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये, पण बघा तुम्ही जर ग्लोबल मार्केटमध्ये बघायचा प्रयत्न केला तर इंडियाने यावर्षी काय परफॉर्म केलेलं नाही मागच्या 2 वर्षामध्ये, पण त्याच ठिकाणी US मार्केट, तैवान मार्केट, चायना मार्केट या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. त्यामुळं आपला पोर्टफोलिओ थोडासा ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाईड झाला पाहिजे. बघा आता मी तुम्हाला इथं दाखवतो, इंटरनॅशनल फंड्सचे रिटर्न दाखवतो. मागच्या 1 वर्षामध्ये निपॉन इंडिया, तैवान इक्विटी फंड, सेमीकंडक्टर आणि AI मुळे तैवानमध्ये तिथला स्टॉक मार्केट खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलंय. 1 वर्षामध्ये प्लस 284% रिटर्न दिलेत एकाच वर्षामध्ये. पुन्हा HSBC ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंड 97% रिटर्न. त्यानंतर एडलवाइजचा इमर्जिंग मार्केट ऑपॉर्च्युनिटी इक्विटी फंड 92%. त्याच्यानंतर कोटकचा आहे इमर्जिंग, त्याच्यानंतर HSBCचा आहे. त्यानंतर बघा तुम्ही एडलवाइजचा ग्रेटर चायना फंड आहे 70% रिटर्न. तर अशा पद्धतीनं आपली काही ना काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ग्लोबल फंड्समध्ये पण असणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करताना फायनान्शियल नॉलेज ज्या व्यक्तीला आहे ना त्या व्यक्तीकडे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. डायरेक्ट आणि रेग्युलरमध्ये इतका काही डिफरन्स नसतो. बघा तुम्ही HNI क्लायंट जे आहेत, जे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ते सगळे आपल्याला फायनान्शियल मॅनेजर ठेवतात. त्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही योग्य त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, SIP करताय, पण तुम्हाला जर रिटर्न मिळत नसतील ना तर हे फंड सिलेक्शन कुठेतरी चुकतंय, ॲसेट ॲलोकेशन कुठेतरी चुकतंय, SIP डेट लावणं चुकतंय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त दिलेल्या नंबरवर SMS करायचा आहे, कॉल करणं फक्त वाचा. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला मी रिप्लाय देईल. तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओचा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे, तुम्हाला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे, अशा लोकांनी फ्रीमध्ये या दिलेल्या नंबरवर SMS करा. तुम्हाला नक्की मी गाईड करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.